महाराष्ट्रात वारकरी विरुद्ध वारकरी असा वाद चालू आहे. कोण बरोबर कोण चुकीचा हा मुद्दा आपण जरा बाजूला ठेवू. पण एकदा जेव्हा आपण मागे वळून बघतोय, ज्या विचारांनी ज्या संतांच्या विचारांनी आपला महाराष्ट्र घडवलाय त्यांचा नेमका विचार काय होता. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान मराठीत आणले जेणेकरून सामान्य माणूसही ते समजू शकेल. संत नामदेव म्हणाले, देवाला जात नसते. संत एकनाथ जे होते त्यांनी अस्पृश्यांसोबत बसून जेवण केलं. संत तुकाराम यांनी ढोंगीपणा आणि जो पण खोटा अभिमान होता त्यावर प्रहार केला. हा होता संतांचा आवाज. माणुसकी, समानता आणि धर्माच्या दिशेने. ज्या काळात संत ज्ञानेश्वर झाले त्या काळात युरोपमध्ये ज्ञान हे चर्च आणि लॅटिन मध्ये बंदिस्त होतं. सामान्य माणूस हा स्वतः धर्मग्रंथ वाचू शकत नव्हता. पण त्या काळात महाराष्ट्रात काही वेगळंच घडत होतं. संतांनी अभंग सामान्यांच्या भाषेत लिहिला. कीर्तनातून विचार गावागावात पोचले. वारकरी म्हणजे ज्ञान, समानता आणि माणुसकीची चळवळ होती. हा फक्त वारकरी धर्म नव्हता, हा महाराष्ट्र धर्म होता. वारकरी संप्रदायाचे संत हे फक्त संत नव्हते, ते एक विचारवंत होते, प्रश्न विचारणारे होते आणि सगळ्यात महत्वाचं सामाजिक बदल घडवणारे होते. वारकरी आजही आहेत, पण खरे वारकरी कोण? ज्यांच्या वागण्यात चोखामेळ्यांसारखी सर्वसमावेशकता असते, ज्यांच्या शब्दात तुकोबांचा विद्रोह वाहतो, ज्यांच्या विचारात ज्ञानेश्वरीची मानवता असते आणि ज्यांच्या मनात बहिणाबाईंसारखे स्त्रीवान होते, तोच खरा वारकरी.